लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील MRI व CT स्कॅन मशीन अनेक वर्षांपासून बंद, रुग्णांची गैरसोय। नूतन अधिष्ठाता उदय मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयात नव्या सुविधा उपलब्ध। बातमी लातूर येथून। लातूर शहरातील कैलासवासी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे मराठवाडा, आंध्र आणि कर्नाटक सीमेवरील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असले तरी गेली अनेक वर्ष येथे MRI आणि CT स्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। दिवंगत विलासराव देशमुख हे 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्री राहिले असून त्यांच्या नावाने असलेले हे रुग्णालय त्यांच्या कार्याला साजेसे नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत होती। रुग्णालयात हँड ग्लोव्हजपासून ते औषधांपर्यंत सर्व साहित्य रुग्णांना बाहेरून विकत घ्यावे लागत होते। मनोरुग्णांना आवश्यक गोळ्या मोफत मिळत नव्हत्या, तर रेबीज आणि सापदंशाच्या इंजेक्शनचा पुरवठाही बंद होता। मात्र नुकतेच नूतन अधिष्ठाता उदय मोहिते पाटील यांनी पदभार स्वीकारून तात्काळ कार्यवाही केली। त्यांनी आवश्यक साहित्य खरेदी करून अनेक मूलभूत सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या आहेत। सध्या रुग्णालयाची स्थिती पूर्वीपेक्षा सुधारलेली असून रुग्णसेवा अधिक सक्षम बनली आहे। या विषयावर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख यांनी अधिष्ठाता माननीय मोहिते पाटील यांची विशेष मुलाखत घेतली असून रुग्णालयातील बदल, सुविधा व नव्या तंत्रज्ञानाबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे। वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी याच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आलेले आहे लातूर कैलासवासी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे माननीय अधिष्ठाता उदयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या बाबतीत आपण हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, लातूर शहर झपाट्याने वाढ होत आहे आणि अपघातग्रस्त किंवा आजारांची संख्या पण वाढत आहे आणि आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये CT स्कॅन बंद आहे, MRI ची मशीन बंद आहे। या संदर्भामध्ये आपली काय माहिती आहे सर याच्या बाबतीत? आता हे खरं आहे की आपल्या लातूर शहरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल मागच्या 15 वर्षापासून बंद आहे। साहजिकच याचा संपूर्ण जिल्ह्याचा भार या वैद्यकीय महाविद्यालयावर आलेला आहे आणि हा भार पेलवत असतानाच MRI ची मशीन 15 वर्ष जुनी असल्या कारणाने ती आता निकृष्ट होऊन कंडम झालेली आहे। त्याचसारखं CT स्कॅनचं सुद्धा झालेलं आहे। 12 वर्षापासून ती मशीन आपल्याला सेवा देत होती आणि अचानकपणे ह्या दोन्ही मशीन निकृष्ट झाल्यामुळं किंवा कंडमनेशन झाल्यामुळं आपण त्यांना शासनाला कळवलेलं आहे आणि मला आपल्याला सांगावं वाटतंय की ह्या दोन्ही मशीन येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहेत। माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी आपल्याला हाऊसमध्ये शब्द दिलेला आहे की 2 महिन्याच्या आत ह्या मशीन लातूरमध्ये येणार आहेत। संस्था स्तरावर आपण रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शेजारीच असलेल्या विवेकानंद हॉस्पिटलशी आपण करार केलेला आहे आणि शासनाच्या दराने आपल्या येथील रुग्णाला ते CT स्कॅन आणि MRI करून देत आहेत। त्यामुळे रुग्णाला अतिरिक्त भार सध्या तरी होत नाहीये। बरोबर आहे सर। आता सध्या लातूर शहरातील किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक आपलं मेडिकल कॉलेज आहे म्हणून येतात। मशीन बंद आहे, या मशीनच्या संदर्भामध्ये आपण सर्व प्रकारे पाठपुरावा केलेला आहे आणि काल परवा मंत्रालय येथून कोणी अधिकारी येऊन सगळी तपासणी वगैरे करून परत त्यांनी आपल्याला अहवाल पण सादर केलाय, त्याचे आपण पाठपुरावा करत आहात। परंतु लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध गोळ्याचा सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे लोकांना, असं लोकांची अशी नाराजगी आहे। याच्या बाबतीत काय मत आहे सर? औषध साठा आपल्याकडे पुरेसा उपलब्ध आहे। पुढील 3 महिने पुरतील एवढे औषधं उपलब्ध आहेत। मला आपल्याला या निमित्तानं आनंदाने सांगावंसं वाटतंय की माननीय पालकमंत्र्यांनी आपल्याला यावर्षी जवळपास 13 कोटी 90 लाख रुपये औषध साठ्यासाठी दिलेला आहे। त्याचं टेंडर लागलेलं आहे आणि ते 1 महिन्याभरामध्ये ते सुद्धा औषधं
सर, आपण आल्यापासून बरंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये टेक्निकल विभाग असेल, काय काय योजनेच्या माध्यमातून किंवा ते आपल्याकडून काय काय आता सध्या आपण काम केलेलं आहे सर? एकतर मागच्या 2 वर्षापासून मी जेव्हा ह्या संस्थेचा अधिष्ठाता या पदावर रुजू झालो, सर्वप्रथम मी अपघात विभागात बरेच काही चेंज केले. अच्छा. अपघात विभागामध्ये आपण तिथं ट्रायज सिस्टीम आणली. म्हणजे जेव्हा रुग्णवाहिका येते हा सर. तेव्हा रुग्णवाहिकेमध्ये जाऊन माझा एक डॉक्टर आणि माझा एक स्टाफ सिस्टर आधी पेशंट पाहते रुग्णवाहिकेत. तिथं तपासणी आणि करणे. हा. तिथंच ठरवलं जातं की ह्या पेशंटला कुठं घेऊन जायचंय. तिथं 3 आपण सेक्शन केलेले आहेत, रेड झोन, ग्रीन झोन आणि येलो झोन. अच्छा. जे सिरियस पेशंट आहेत त्यांना लगेच आपण रेड झोन मध्ये घेतो. अगदी सिरियस असलेले पेशंट ऍक्सिडेंटचे वगैरे, ज्यांना थोडस मॅनेज करता येतंय आपल्याला आणि थोडासा वेळ दिला तरी चालतो, असे ग्रीन झोन मध्ये जातात. बरोबर. आणि येलो झोन, असे जे झोन वेगवेगळे त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे केलेले गेल्यामुळं आणि रुग्णाला डायरेक्ट जेव्हा डॉक्टर स्वतः जाऊन अँब्युलन्स मध्ये बघतो तेव्हा अतिशय त्यांचं मानसिकता चांगली राहते. बरोबर. आणि या आनंदाने तुम्हाला सांगावं वाटतं की मागच्या 2 वर्षामध्ये माझ्या अपघात विभागामध्ये कुठल्याही प्रकारचं पेशंटचे नातेवाईक असतील, पेशंट असतील किंवा आमचे डॉक्टर्स असतील, बरोबर. यांचा कुठं काही तंटा वगैरे काही झालेला नाही. बिलकुल. ही एक मोठी गोष्ट, आपण गोष्ट म्हणण्यापेक्षा बदल घडवून आणला. त्या कारणानं अपघात विभागात आज अगदी आपण व्यवस्थित सेवा देतो. बरोबर. मागच्या 3 महिन्यामध्ये आपण जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते चालू केलं. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्डिओलॉजी विभाग चालू केला, न्यूरोसर्जरी विभाग चालू केला, युरोलॉजी विभाग चालू केला आणि कॅन्सरचा विभाग म्हणजे किमोथेरपीसाठी 4 विभाग आपण चालू केलेले आहेत. आनंदानं सांगावं वाटते की मागच्या 3 महिन्यामध्ये आपण इथं 300 अँजिओग्राफी केल्या. त्यापैकी जवळपास 80 लोकांना स्टेंट म्हणजे अँजिओप्लास्टी केलेली आहे. न्यूरोसर्जरीच्या जवळपास 65 ऑपरेशन आपले मेंदूचे इथं झालेले आहेत मागच्या 2 महिन्यामध्ये. युरोलॉजीचे आपले जवळपास 70 ते 80 ऑपरेशन झालेले आहेत. आणि किमोथेरपी जे कॅन्सरचे रुग्ण आहेत ते जवळपास आपल्याकडे 40 ते 50 या मागच्या महिन्यात झालेले आहेत. हे सर्व जे उपचार आपल्या लातूरच्या आणि लातूरच्या परिसरातील जनतेला करत आहोत हे अगदी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत अगदी मोफत स्वरूपात आपण देतो. बरोबर. आणि नजीकच्या काळामध्ये सुद्धा आपण इथं सुपर स्पेशालिटीची पीजीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवतात, जेणेकरून इथं डीएम कार्डिओलॉजी सारखा विषय शिकवला जाईल. बरोबर. बाकी 22 डिपार्टमेंट सुद्धा आमचे अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा देत आहेत. त्यात सर्जरी आहे, ऑर्थोपेडिक आहे, गायनेक आहे, मेडिसिन आहे, चेस्ट टीबी आहे. बऱ्याच विभागामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी ह्या वर्षी जवळपास आपल्याला 27 सीट वाढलेल्या एमडीएमएसच्या आहे. आपण अंडर ग्रॅज्युएटचे 100 वरून 150 वर गेलो. म्हणजे आज एमबीबीएसचे आपले 150 ऍडमिशन आपल्या महाविद्यालयात होत आहे. त्यामुळं मला असं वाटते की ह्या सर्व सुपर स्पेशालिटीचा आणि आपल्या ह्या महाविद्यालयातील रुग्णालयाचा लाभ आपल्या जिल्ह्यातील सर्व जनतेने, आसपासच्या जिल्ह्यातील जनतेने घ्यावा अशी आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो. बरोबर आहे सर. माग आपलं रुग्णालय फुल होत होता. आपली किती खाटाचं आपल्याला मंजुरी मिळालेली आहे सर? आपल्याकडं मंजूर खाटा 500 आहेत, पण आपण 850 खाटा सध्या चालवतोय. 500 खाटाचा हॉस्पिटल असून लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये कमीत कमी 4 पटीनं लोकसंख्या इथं रुग्ण उपचार घेतात. हे पण आपण नागरिकांना माहिती करणं गरजेचं आहे. आणि डिलिव्हरी वार्डच नाही तर सर्व वार्डामध्ये सर आल्यापासून एक चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे असं सरांनी आपल्या समोर माहिती दिलेली आहे. येत्या काळामध्ये अजून सरांनी पालकमंत्र्यांच्या सोबत बैठका वगैरे घेऊन अजून पुढचं नियोजन बरंच काही करणार आहेत. आणि ह्याच्या पुढे अजून काय दुसरं नवीनचं काय नियोजन आहे सर आपलं? सध्या आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन जे वाढवायचं टार्गेट ठेवलेलं आहे ते 150 पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. अच्छा. सध्या परिस्थितीमध्ये 70 आपल्याकडे एमडीएमएसच्या जागा आहेत.
यावर्षी 27 जागा वाढत आहेत. अच्छा. ह्या जागा आपल्याला 150 पर्यंत घेऊन जायचे, जेणेकरून आपल्याला सगळ्या विभागामध्ये रुग्णांना चांगली सेवा देता येईल. बरोबर आहे सर. मागच्या वेळेस एक तक्रार आली होती सर आमच्याकडं की कुत्रं चावल्यानंतर त्याचं इंजेक्शन भेटत नाही किंवा स्नेक बाईटचं इंजेक्शन भेटत नाही. तर हे आपल्याकडं पुरेपूर उपलब्ध आहेत का सर? सध्या अगदी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि लवकरच आता आनंदाची गोष्ट अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलचं बांधकाम सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे साहजिकच सर्व स्नेक बाईट असतील, डॉग बाईट असतील, इम्युनायझेशन असतील, लहान लेकरांना जे काही इम्युनायझेशन द्यायचं असतं, या गोष्टी आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे सामान्य रुग्णालयाकडनं मिळणार आहे. अच्छा. कैलासवासी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे प्रमुख डॉक्टर मेघराज चावडा यांच्याशी केली यामध्ये घेतलेली सविस्तर माहिती. महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान योजना ही न्यू इंडिया इन्शुरन्स कडून ही योजना चालत होती, परंतु सध्या हे बंद अवस्थेमध्ये आहे. LIC तेव्हा रक्कम काही दिवसात येत होती, पण आता 5 ते 6 महिने झाले तरी रक्कम येत नाही आणि केंद्र शासनाचं यामध्ये 60% भागीदारी आहे आणि राज्य शासनाची 40% अशी भागीदारी आहे. यामध्ये सर्वात मोठा नुकसान शहरातील जेही प्रायव्हेट रुग्णालय आहेत, ज्यांनी प्रधानमंत्री योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, हे योजना जे राबवतात, जे रुग्णांचं ऑपरेशन करतात, त्यांना दुरुस्त करतात, परंतु त्यांची तर रक्कम येण्यासाठी 7 ते 8 महिने लागतात. अशा परिस्थितीमध्ये या प्रायव्हेट रुग्णांचं तर खूपच अवघड आहे. सध्या तर ही योजना इन्शुरन्स मोडवर आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री योजना यामध्ये रुग्णांच्या 1356 रुग्णांच्या आजारावर उपचार होतो. त्याचप्रमाणे ते वेगळ्या वेगळ्या आजारांचे कोड असतात. 1356 एवढे आजारावर असलेले कोड हे मोफतमध्ये उपचार मिळतो आणि महाराष्ट्र शासनाने काही कोड जे काही नवीन आजार आहेत, ज्या आजारावर मोफत नव्हतं, त्या आजारावर सर्वे करून चर्चा करून आता सध्या महाराष्ट्र शासनाने काही आजारांचे कोड हे राखीव ठेवलेले आहेत, प्रलंबित ठेवलेले आहेत. काही दिवसात ते पण आजारावरचे मोड पूर्णतः चालू होणार आहेत आणि सर्व रुग्णांना आजारावर न्याय मिळणार आहे. हे आपण पाहत असलेली ही इमारत जी आहे, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नवीन इमारत होत आहे. खरं तर या जागी आश्रमशाळा होती. भारतीय राजघटनेच्या अधीन नियमात नमूद केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेपंडित होते, कायद्याचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्या घटनेमध्ये त्यांनी नियमात तरतूद बसवलेली आहे की वंचितातले वंचित, गरीब, जे मनोरुग्ण आहेत, जे बेघर आहेत, बेसहारा आहेत, अशा लोकांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच म्हणून नाही तर सर्व जिल्ह्यामध्ये त्यांना आश्रमशाळेसाठी विशेष तरतुदीनुसार जागा दिलेली होती. परंतु महाराष्ट्र शासन हे घटनेनुसार चालतो असं म्हणतो, परंतु गोरगरिबांच्या ज्याही सुविधा आहेत मिळल्या पाहिजे ते सुविधेवर असं काहीतरी बंधनकारक. या जागी आश्रमशाळा होती.
हे आश्रमशाळा तोडून आता इथं एक भव्य इमारत बनवलेली आहे. हे इमारत बनवली मान्य आहे. पलीकडचा जो चालू OPD हॉस्पिटल आहे तो जीर्ण झालेला आहे, त्याची वेळ पडणारी आहे, डिस्पोज होणारी आहे. परंतु हे आश्रमची जागा या लोकांना एक सहारा राहण्यासाठी हा शासकीय रुग्णालय हे फक्त लातूर शहरामध्ये हा रुग्णालय होता त्यावेळेसपासून हे आश्रमशाळा होती. परंतु ज्या आत्तापर्यंत कालपर्वापर्यंत होती, परंतु हे नवीन बिल्डिंग बांधणीच्या तरतुदीमध्ये हे आश्रमशाळा इथून बंद करून त्या जागी हे इमारत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे शासनाचं दुपट्टीपणा आहे. गोरगरिबांच्या जे लाभ मिळलं पाहिजे ते लाभ मिळत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उदयसिंह पाटील साहेब यांनी जर हा विषय मनावर घेतला तर कदाचित अशा बेघर रुग्णांना, मनोरुग्णांना किंवा वंचित लोकांना एक राहण्याची आश्रमशाळा या हॉस्पिटलमध्ये ते राहतील आणि इथे उपचार घेतील असं घटनेमध्ये, तरतुदीमध्ये, नियममध्ये लिहिलेलंच होतं ते. आणि ते आज इथं कुठंतरी उद्ध्वस्त केल्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्व बाजूने आता बांधकाम वगैरे सुरू आहे, परंतु इथे आलेल्या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचं पाणी अतिशय घाणीचं आहे. त्याला 2-2 महिने, 1-1 वर्ष त्याला साफ केलं जात नाही. ते पण मेहरबानी आहे भारतीय जैन संघटनाद्वारा ते अशोक कोचेटा यांनी बनवलेला तो पाण्याचा हौद आहे आणि त्याच्यावरच ते रातपाट लोक येतात. रुग्णांचे नातेवाईक, खिशात पैसे नसतात, गोरगरीब ते तसंच पाणी ते पेत असतात. त्या पाण्याची एक सोय व्हावी असं अधिष्ठाता यांना अनेक नागरिकांनी तक्रार केलेली आहे. तर हे डिस्पोज केलेली इमारत आता या जागी पूर्ण OPD IPD इकडच्या बाजूला येणार आहे आणि ते बिल्डिंग उद्ध्वस्त पाडली जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.